हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदिल गोट फार्मिंगमध्ये. मित्रांनो, हा आपला इन्क्युबेटर आहे. तुम्ही याच्या आधी व्हिडिओ बघितला असाल मित्रांनो. आणि मित्रांनो, हा इन्क्युबेटर आहे आपला. याच्यामध्ये वेगवेगळ्या तारखेला अंडे टाकलेले आहेत मित्रांनो त्याच्यात. आणि याच्यात 2 अंडे ज्यांना आज 21 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यापैकी एक अंडं आज टिचलेलं आहे मित्रांनो. आणि इन्क्युबेटरमध्ये खरंच पिल्ले निघतात मित्रांनो. हा आम्ही अनुभवले मित्रांनो आज, की इन्क्युबेटरमध्ये पिल्ले निघतात. जर टेम्परेचर मेंटेन ठेवलं, ह्युमिडिटी जर मेंटेन ठेवली मित्रांनो, तर खरोखरच इन्क्युबेटरमध्ये पिल्ले निघतात मित्रांनो. एक अंडं टिचले हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मित्रांनो. आणि खूप चांगल्या रीतीने टिचलं आहे मित्रांनो. हा बघा मित्रांनो, हा अंडा टिचलेला आहे. आणि ते समोरचं जे दिसतंय ते मित्रांनो, जे अंडं टिचलं आहे त्याच्यातून पहा मित्रांनो, त्या अंड्यामध्ये पिल्याची चोच दिसते मित्रांनो. बघू शकता मित्रांनो. आणि मी याच्या पुढचे पण व्हिडिओ टाकीन मित्रांनो. पिले निघल्याच्या नंतर सध्या तर हे 2च अंडे आहेत जे सुरक्षित आहेत, म्हणजे त्यांचे 21 दिवस पूर्ण झालेत मित्रांनो. ह्याच्यानंतर जे पिल्ले निघेन ते मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो. पाहू शकता. आणि हा राहिला मित्रांनो. पहा, आतला भाग दिसत असेल मित्रांनो तुम्हाला. पहा, काही वेळानंतर तो पिल्लू आतून चोच मारत असतो मित्रांनो. मित्रांनो, इन्क्युबेटरची जी माहिती आहे आणि आमचा जो अनुभव आहे तो आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहेत मित्रांनो. आणि जे आमचे शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतात त्यांच्यासाठीही ही माहिती खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो. आणि आमचा जो अनुभव आहे आम्ही आदिल गोट फार्म या चॅनलद्वारे सांगणार आहेत मित्रांनो.